कपिल कपिल काय झालं? काय नाही. नक्की काय नाही. ओके. बाय द वे मला सांग, तू सुपरमॅन बघितलास? व्हॉट? सुपरमॅन नावाची फिल्म बघितलीस का? तो ना, तो खूप स्ट्रॉंग असतो, खूप पॉवर असते त्याच्याकडे. विलनला मारतो, पृथ्वी वाचवतो. पण अरे त्याला सुद्धा कोणीतरी लागतं मनातलं बोलायला. कपिल, कधीतरी आपण विसरून जावं की आपण सुपरमॅन आहोत. जेव्हा जेव्हा आपल्याला वाईट वाटतं ना, तेव्हा तेव्हा बोलून दाखवावं. सतत स्वतःला सांगू नये की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला कोणाचीच गरज नाहीये वगैरे. तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं. पण जेव्हा आपलं दुःख समोरच्याला कळतं ना, तेव्हा समोरच्याला खूप त्रास होतो, आपल्यापेक्षा जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात जे काही आहे ते बोलून दाखवलं ना की खूप हलकं वाटतं आपल्यालाही आणि समोरच्यालाही. कसं असतं ना गौरी, मग या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागतो आपल्याला. लहानपणी जेव्हा मला दुःख व्हायचं, वाईट वाटायचं, तेव्हा आता कसं वागायचं हे मला कळायचंच नाही ग. माझ्या आजूबाजूची मित्रमंडळी पटकन आई वडिलांच्या कुशीत शिरायचे, पण माझ्याकडे तसं काहीच नव्हतं. मी तर रडताना कसा दिसतो हेही मला माहित नव्हतं. मग एकदा ठरवलं आरशासमोर जाऊन उभं राहायचं. स्वतःला असं आरशात रडताना बघून मला आणखीन रडू फुटलं. पण माझी आजी म्हणाली की नाही, माझा नातू खूप सुंदर दिसतो. तेव्हा ठरवलं की काही झालं ना तरी आपल्या आजीला खोटं नाही पाडायचं. मग जसं जसं मोठा होत गेलो तस तसं कळत गेलं की या गोष्टीला दुःख पचवणं असं म्हणतात. पण मग कधीतरी अपचन झालं तर? माहित नाही. मला माहितीये, खूप सोपं औषध आहे त्यावर. एखादी व्यक्ती शोधायची आणि तिला सगळं मनातलं सांगून टाकायचं. गौरी, अगं आपल्या मनातलं कोणाला तरी सांगावं अशी व्यक्ती नाही ग सापडली अजून. अजूनही नाही? गौरी, आपल्या आई वडिलांशी असं कोणी कसं वागू शकतं ग? अरे आई वडील म्हणजे काय असतं मला विचारा म्हणावं. सगळ्यात कमी लाभलेत मला ते. कपिल, आपल्याकडे जी गोष्ट असते ना त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. नाही, मी नाही असं कधी वागू शकणार. मग मनात जे आहे ते बोलून टाक ना. वाट बघते मी. हा काकू. काय? काकू, तुमचा आवाज असा काय येतोय? काय प्रॉब्लेम आहे का? बरं, हो मी लगेच येतोय. आलो. हो आलो. काय झालं? गौरी, तुझ्या आईचा फोन होता. माहित नाही काय झालंय, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम असेल. चल. काय मस्त आयडिया केली तर तुम्ही. भारी ऍक्टिंग करता. आता कसं धावत पळत येईल बघा. हो, पण ही सरप्राईज द्यायची आयडिया तुमचीच ना. पण बरं झालं बाई तुम्ही आलात ते. हो, आता परवा मी त्याला म्हणालो मी येतो म्हणून, तो चक्क मला नाही म्हणाला. अगं बाई, पण मी कसला ऐकतोय. काय मला आवडतं तुमचं सोनसरी. आता आलायत ना, चांगले 8-10 दिवस राहा. हो. आणि एका कामात जरा मला मदत करा. काय काम? काय ते तुमच्या मित्राच्या लग्नाबाबतीत आहे. अरे वा. हे फोटो निवडा. वा छान आहेत मुली. वा. अहो, त्यांच्या आजींनीच सांगितलंय मला त्यांच्यासाठी मुलगी बघायला. हा छान आहेत मुली. काकू, काय झालं? काय झालं?
सरप्राईज. काय रे हिरेन, बच्ची की जान लेगा क्या? आई अगं तुला कल्पना तरी आहे का आमची काय अवस्था झाली होती तिकडे? अभिनंदन कपिल, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय कशाबद्दल? तू आमच्या बात करायची यार, कॉंग्रॅच्युलेशन. अरे पण कशाबद्दल हे सगळं कॉंग्रॅट्स अँड ऑल? त्याचं काय आहे म्हणजे ए हिरेन, अरे काय बाबा तुझं? मी केस जिंकलो नाही अजून, फक्त दगडू काशावर परबनं बोलायला सुरुवात केली आहे बस. त्यासाठी नाही काही. अरे मग कशासाठी? उगाच टाइमपास करतोयस का? हा म्हणजे तू का अभिनंदन करतोयस? नाही, इतरांबरोबर मलाही कळेल रे मी काय पराक्रम केलेत. आम्ही नाही जाऊ, मला लाज वाटते. ए हिरेन, काय नाही मी असं काय केलंय ज्यानं तुला लाज वाटते? हेच ना, मला माहितीये. काय? हे तर मुलींचे फोटोज आहेत. ही रुपाली आहे, सोनसरीतच राहते. आणि ही तर विशाखा आहे. पण हे सगळे फोटोज तू याला का दाखवतोयस? कपिल आहे ना, कपिल लग्न करतोय. काय? या सगळ्यांची तुम्ही जरा प्लीज सगळ्यांनी गप्प राहा. काय चाललंय? तुम्ही चांगलेच छुपे रुस्तम निघालात. हा, आम्हाला तरी सांगायचं ना. असं मी काय लपवलंय मला कळेल का? वा रे वा, तुमची आजीच तर सांगत होती मला. तुम्ही म्हणे आजीला सांगितलं तुम्हाला आता एकटं राहायचं नाहीये, लग्न करायचंय. हे बघा, मी आजीला फक्त इतकंच सांगत होतो की अरे मला पण तू लग्न कधी करणार? हे सगळे तुझे उद्योग आहेत ना? अगं उद्योग काय उद्योग, त्यांचं भलं व्हावं असं वाटत होतं म्हणूनच केलं ना मी हे. काही गरज नाहीये कोणाचं भलं करायची. मॅरेज ब्युरो नाही उघडायचंय आपल्याला. ओके घ्या, आता यातही माझीच चूक आहे. आई, तू तिला सांगितलं का नाही की तुझा कॉन्ट्रॅक्ट झालाय म्हणून? कसं सांगू यार? कसं म्हणजे? सांगावं लागणार आहे ना, सांगून टाक ना, समोर जा आणि सांगायचं. नाही, हिंमत नाही होत आहे. खूप दिवसांनी असं कोणीतरी मला सापडलंय जिच्याशी मी सगळं मनापासून बोलू शकतो. हे कसं सांगू यार? एक ना एक दिवस सांगावं लागणारच आहे ना. नाही तर एक दिवस असं होईल की ती घरात कपिल कपिल करत फिरेल आणि तिला नंतर कळेल की घरात कपिल नाहीच आहे. ए गपरे. गपरे काय गपरे? तुला कधीही बरा न होणारा आजार झालेला आहे. ए वेळ लागलाय का तुला? कसला आजार? हा तोच, त्याच्यामध्ये बीपी वाढतो, झोप लागत नाही, दिवसच्या रात्र, रात्रचे दिवस काही कळत नाही, खूप त्रास होतो, जागरणे होतात. आपण माणूस काय करतोय, काय विचार करतोय ना, या सगळ्या गोष्टीतनं तो बाहेर पडूच शकत नाही. असं काहीतरी. ओय 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 फिल्मी, ऐसा कुछ नहीं है. मग जा आणि सरळ जाऊन सांगून टाक ना तिला की तू जातोयस म्हणून. अरे काय झालं? आपल्या ग्रुप मधला सगळ्यात स्ट्रेट फॉरवर्ड मुलगा आहेस तू. जा जाके बोल डाल. तू वेडा आहेस का? मी नाही, तू वेडा झालायस. अरे तुझ्याकडे हजारो मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तुला शेअरच करायचं आहे ना. मी तुझ्या बरोबर आहे, तुला तीच का हवी आहे? कारण शी इज डिफरंट. ती चांगली मुलगी आहे यार. मावशी, मी मुलगाच आहे तुमचा. हो रे, असा मुलगा आणि अशी सून मिळायला भाग्य लागतं बरं. हिरेनी छात्री. काय रे, काय झालं? गौरी, माझं